प्रिंट मीडिया, न्यूज चॅनल, यूट्यूब चॅनल या सर्व चालवणाऱ्या व सर्व त्यांचे प्रतिनिधी बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी मल्लीनाथ गायकवाड, अध्यक्ष पनवेल उरण तालुका सिडको अखत्यारीतील कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज फेडरेशन. बंधूंनो, सगळ्यात प्रथम तुम्हाला सर्वांचं मनापासून धन्यवाद. 2 दिवसापूर्वी मी पत्रकार परिषद या सिडकोच्या अभय योजनेतील पोल खोल करण्यासाठी घेतली होती. काही जण उपस्थित होते, काही जण उपस्थित नसताना सुद्धा बातम्या लावल्या आणि चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी दिली. त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या मनापासून आभार. आज आपल्याला मी एक विनंती करण्यासाठी पुन्हा आपल्या समोर येत आहे. जसं आपल्याला माहिती आहे की 2 तारीख म्हणजे उद्या रविवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक 11 वाजता नवीन पनवेल येथील DAV पब्लिक स्कूलमध्ये आम्ही या अभय योजनेतील आणखीन काही सिडकोमधल्या लंगड्या बाजू ज्या आहेत त्या उपस्थित जनतेसमोर ओपन करणार आहोत. काही आव्हानं सिडकोला करायची आहेत आणि ही योजना किंवा ही बंगलो टाईपवरील जी अनियमित घरं म्हणते सिडको, ती कशी नियमित आहेत आणि सिडकोतील लंगडेपणा जो आहे तो उघड करण्यासाठी उद्या हा मेळावा जनतेला जागृत करण्यासाठी जनजागृती मेळावा आम्ही बोलवलेला आहे. 11 वाजता त्यांच्यासमोर उपस्थितांच्या समोर आमचं पुढचं धोरण देखील ठरणार आहे की आंदोलनाची दिशा काय असेल, फेडरेशन काय करणार आहे वगैरे. या सगळ्या बातम्या आपण कव्हर करण्यासाठी उद्या आपण 11 वाजता पुन्हा एकदा DAV पब्लिक स्कूल सेक्टर 10 नवीन पनवेल या ठिकाणी यावं आणि आमच्या या जनहिताच्या चालू केलेल्या आंदोलनाला चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी देऊन लोकांच्या समस्या निरपेक्ष भावनेने सोडवण्यासाठी आपण मदत करावी, एवढी पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करतो आणि आपण सर्वजण उपस्थित राहाल अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.